नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, दुर्दैव कसं असतं बघा. दुर्दैव कसं असतं की ज्या वेळेला 2-2.5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं, तेव्हापासून आजपर्यंत एक दिवस असा गेला नसेल की उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिव्या शाप देऊन त्यांचा उद्धार केला नाही, असा एकही दिवस गेला नसेल. शिंदेचं मिंदे करायचं, खोके सूर म्हणायचं, काय 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 टोमणे मारलेत, शिव्या घातलेत, त्याची गणना करता येणार नाही. पण माणसाच्या आयुष्यात दुर्दैव कसं असतं बघा, की शेवटी ज्या काय म्हणतात त्या ज्याला लाथ मारली त्याच्याच पाया पडायची वेळ सुद्धा माणसावर येते. ज्याला लाथ मारली त्याच्याच पाया पडायची वेळ दुर्दैवाने येत असते. आणि काहीशी तशीच अवस्था उद्धव ठाकरे यांची झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे की सध्या नवरात्रोत्सव चालू आहे. नवरात्र म्हणजे कुठल्याही स्वरूपातली जी देवी आहे, मग ती सरस्वती असेल, ती काली माता असेल, ती तुळजा भवानी असेल, ती दुर्गा माता असेल, ज्या ज्या देवीच्या स्वरूपातली आपण शक्तीपूजा करतो, ती पार्वतीचीच वेगवेगळी रूप आहेत असं मानलं जातं. आणि त्या निमित्ताने शक्तीपूजा म्हणजे आई देवीची पूजा. आणि अशा नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापना आपल्याकडे महाराष्ट्रात म्हटला जातो. घटस्थापना होते आणि 10व्या दिवशी तो घट उडवला जातो आणि विजयादशमीने नवरात्रोत्सव संपत असतो. त्या घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या पक्षातर्फे एक नव्या प्रचार गीताची घोषणा केली. आणि ती घोषणा त्यांनी सेना भवनामध्ये केली. त्या नव्या प्रचार गीताचे गीतकार, गायक, संगीतकार यांना पेश केलं. आणि आपण आज राजकारणावर बोलणार नाही, तर महाराष्ट्रामध्ये जे राजकीय अराजक माजलेलं आहे, त्या अराजकाला संपवण्यासाठी जनमानसाला, जनतेला आवाहन करणारं असं हे गीत आहे. आणि त्या गीताचं पत्रकारांना आणि महाराष्ट्राला ओळख करून देताना त्याच उद्धव ठाकरेंना कोणाच्या चरणी लीन व्हावं लागलं. तुम्हाला माहितीच आहे की या निमित्ताने मी आधीच एक व्हिडिओ केलाय. ज्या दिवशी ते आलं त्या दिवसाचा माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. 57 वर्षापूर्वी 1957 साली, आपलं 67 साली जेव्हा शिवसेनेने पहिल्यांदा कुठच्या तरी निवडणुका लढवल्या, महापालिकेच्या मुंबईच्या निवडणुका लढवल्या, तेव्हा शिवसेना हा पहिला पक्ष आहे की ज्याने आपल्या प्रचार गीताची रेकॉर्ड तयार करून घेतली होती. तो सगळा इतिहास मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. पण त्यानंतर हळूहळू काही आठवणी जाग्या झाल्या, काही संदर्भ मला सापडत गेले. आणि गमतीची गोष्ट बघा मित्रांनो, गमतीची गोष्ट आहे की मला जेव्हा या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या पक्षाचं नवं प्रचारगीत आणि त्याची पार्श्वभूमी पत्रकारांना सांगताना उद्धव ठाकरे बोलत होते, ते शब्द पुन्हा आठवले आणि माझ्या लक्षात आलं की उद्धव ठाकरे हे एकनाथी भागवत गात आहेत. उद्धव ठाकरेने परत कधी नव्हे ते मी राजकारणावर बोलणार नाही, राजकारणावर बोलणार नाही, हे गाणं अराजकीय आहे वगैरे वगैरे सांगत राजकीय टोमणेबाजी केलीच. कारण हे टोमणे पाटील आपल्या नव्या आडनावातून बाहेर पडायला तयार नाही. महाराष्ट्रातले ठाकरे पाटील हे आजकाल टोमणे पाटील झालेले आहेत. त्यामुळे टोमणा मारल्याशिवाय त्यांची कुठलंही वाक्य पूर्ण होत नाही आणि त्यांना त्या दिवसाचं अन्न हजम होत नाही. साहजिकच उद्धव ठाकरे यांनी तिथेही टोमणा मारून घेतला, तिथेही टोमणा मारून घेतला. अराजकीय मिंदे वगैरे
आणि मग कोर्टामध्ये सुद्धा न्याय मिळेल की नाही माहित नाही. आमचा कोर्टावर विश्वास आहे, पण तो न्याय कधी मिळेल माहिती नाही. म्हणून आता आम्ही जनतेच्या कोर्टात न्याय मागायचं ठरवलंय. आणि त्यासाठी त्यांनी एक इतिहासातलं देवी समोरचं भावगीत, शिवकालीन भावगीत समोर आणलं. दार उघड बये दार उघड. ज्या वेळेला धर्मावर आणि स्वराज्यावर, स्वातंत्र्यावर या देशाचा हल्ला झाला होता आणि गुलामीमध्ये, वेगळ्या धर्माच्या गुलामीमध्ये संपूर्ण भारत देश पिचत पडला होता, सडक पडला होता, त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी मराठी समाजातल्या संतांनी, महात्म्यांनी, योद्ध्यांनी कंबर कसली. तेव्हा जे देवीला आवाहन करण्यात आलं, त्या देवीचं आवाहन म्हणजे दार उघड बये दार उघड. तुळजापूरची भवानी असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, ही जी महाराष्ट्राची शक्तिस्थान आहे, शक्तिपीठ आहे, त्यांना आवाहन करण्यात आलं की महाराष्ट्राचा पुरुषार्थ बये तू जागा कर. आणि हे शक्ती भारतात, महाराष्ट्राची, देशाची, धर्माची शक्ती जागृत करणारं जे कवन आहे, ते करणाऱ्या संताचं नाव आहे एकनाथ. संत एकनाथ महाराज. कसं दुर्दैव आहे बघा उद्धव ठाकरेंचं, की आज स्वतःच्या महाविकास आघाडीमध्ये, स्वतःच्या पक्षामध्ये आणि एकूण राजकारणामध्ये चहूकडून कोंडी झाली आहे आणि मार्ग कुठचा सापडत नाही. अशा वेळेला उद्धव ठाकरेंना आठवला कोण? तर एकनाथ. अर्थात तो एकनाथ म्हणजे शिंदे एकनाथ नाहीये, संत एकनाथ आहे. पण संत एकनाथ म्हणजे कोण हे सुद्धा उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कोणी लेखकाने दाखवलं की संत एकनाथ आणि काय ते भागवतांत एकनाथ महाराजांचं भारुड आहे, दार उघड बये दार उघड, आणि आपण त्यावर आधारित गीत केलंय. यांनी लगेच ते उचललं संत एकनाथ. पण संत एकनाथ यांचं एक चारित्र्य सांगितलं जातं. त्यांच्यावर कुठला तरी म्लेंछ मुद्दाम आंघोळ केलून परत येताना थुंकत होता. त्यांना 16 आंघोळ केल्यानंतर जे 16 करून पूजा करायची होती, त्याच्यावर थुंकून त्यांना परत परत ओवळं करायचं पाप एक कोणी म्लेंछ करत होता. तरी एकनाथ महाराजांनी आपला संयम सोडला नाही. ते परत परत चंद्रभागेत जाऊन काय ते आंघोळ करत होते गोदावरीत आणि परत सोहळे होऊन प्रचाराला निघत होते. आपला संयम न सोडणं हा संत एकनाथ महाराजांचा सगळ्यात मोठा स्वभाव गुण होता. कोणीतरी असं म्हटलं त्याच्यात की विंचवाला कसला वाचवतात, तो बचावला तर तो परत तुम्हाला डंख मारेल. तेव्हा एकनाथ महाराजांचं उत्तर होतं, त्याचा डंख मारणं हा स्वभाव आहे, पण माणूस की त्याला वाचवणं हा माझा स्वभाव आहे. विंचू त्याचा स्वभाव सोडत नसेल तर मी माझा स्वभाव का सोडू? इतका पराकोटीचा संयम ज्याच्याकडे होता, त्याचं नाव एकनाथ, संत एकनाथ महाराज होतं. आणि आजचा मुख्यमंत्री सुद्धा संयमाची, राजकारणाची पराकोटी आहे. 2 वर्षापासून ठाकरे पिता पुत्र नको नको त्या शब्दामध्ये शिवीगाळ, अपशब्दांचा भडीमार करताना सुद्धा अतिशय संयम राखून जो माणूस सरकार चालवतो, राजकारण करतोय, त्याचंही नाव योगायोगाने एकनाथ आहे. आणि 2-2.5 वर्षाच्या शिव्याशापानंतर उद्धव ठाकरे यांना वळावं कुठे लागलं? संत एकनाथ महाराजांकडे, एकनाथाकडे. ह्याला पोएटिक जस्टिस म्हणतात मित्रांनो. इंग्रजीमध्ये पोएटिक जस्टिस किंवा मराठीमध्ये ज्याला काव्यात्म न्याय म्हणतात, की 2-2.5 वर्ष अथकपणे ज्याच्या नावाने शिवराळपणा केला, शिव्याशाप दिले, अपशब्द वापरले, टोमणे मारले, त्याच नावाच्या एका संताचा आधार आगामी निवडणुकीसाठी प्रचार गीतामध्ये उद्धव ठाकरे यांना घ्यावा लागलाय.
आणि हे जेव्हा मी विचार करत करत जातो, मला विचाराला अनेक फाटे फुटत असतात. मी विचार करत होतो, खरोखरच उद्धव ठाकरे यांनी जे प्रचार गीत बनवलंय, दार उघड बये दार उघड, म्हणजे देवी तू दार उघड आणि सगळं सामर्थ्य घेऊन आमच्या सोबत ये, आम्हाला विजय मिळवायचा आहे, आम्हाला अधर्मावर विजय मिळवायचा आहे. तर अधर्मावर विजय मिळवायचा म्हणजे वक्फ बोर्डाचं समर्थन करायचं का, हा प्रश्न पडतो. आणि वक्फ बोर्डाचं सोडून द्या, आज उद्धव ठाकरे यांनी धर्माला काय ते हलवयाचं तुळशीपत्र धर्मावर ठेवलेलं आहे. आपल्या वडिलांच्या वारशावर उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः तुळशीपत्र ठेवलेलं आहे. यांचं हिंदुत्व रोजच्या रोज व्याख्या बदलत असतं. कधी ते 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून यांच्या हिंदुत्वाची व्याख्या बदलते. कल्पना करा मित्रांनो, की 2019च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर यांचं म्हणणं आहे आणि आग्रह आहे त्याप्रमाणे जर भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री म्हणून मान्य केलं असतं, तर उद्धव ठाकरे युती सोडून बाहेर पडले असते का? त्यांना वक्फ बोर्डाची जमीन ही मुस्लिमांची हक्काची जमीन आहे असं शब्द सुचले तरी असते का? आपल्या मतलबासाठी सगळा इतिहास, सगळे शब्दकोश, सगळंच्या सगळं विस्कटून टाकणारा माणूस काय उपयोगाचा आहे? काय उपयोगाचा आहे? आणि याच्यासाठी बया कशाला येईल? जो राजकारण म्हणजे फक्त अधर्म समजतो आणि मुस्लिमांच्या मतामुळे निवडून आलो असे याचे सहकारी मोठे छाती फुगवून सांगतात, त्याच्या मदतीला ती दार उघडून बया बाहेर येईल कशाला? आणि आली तर पहिल्यांदा काय विचारेल, हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. मला हा प्रश्न पडला की जे काय प्रचार गीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला किंवा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अर्पण केलंय आणि देशभर महाराष्ट्रभर वाजवायला सांगितलेलं आहे, ते गीत वाजवलं गेलं आणि त्यातून खरोखरच तुळजा भवानी, भवानी माता जागृत झाली, उठून उभी राहिली आणि दार उघडून बाहेर आली. तर पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना आशीर्वाद देईल की कुठला प्रश्न विचारेल असा प्रश्न मला पडला. उद्धव ठाकरेंना जेव्हा बघेल दार उघडून ती बया म्हणजे भवानी माता ही दार उघडून बाहेर येईल आणि समोर बघेल तारेच्या उभाटा शिवसेनेचे उद्धव ठाकरे उभे आहेत आणि त्यांच्या बाजूला सुषमा अंधारे उभे आहेत. हे बघेल तेव्हा ती देवी पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना काय विचारेल, तू कोणाच्या बाजूला उभा आहेस आणि कोणाला सोबत घेऊन आलायस मला दार उघड म्हणून सांगायला? जी बाई राजकारणात आणि सार्वजनिक जीवनामध्ये प्रवेश केल्यापासून प्रत्येक देवी देवतांची टिंगलटवाडी करत आला आणि आय बसली आय बसली आय बसली म्हणून माझी अवहेलना करत होती, अशा बाईला घेऊन तू माझ्या दारात न्याय मागायला उभा आहेस आणि म्हणतोस बये दार उघड. कुठली बया घेऊन आलायस तू माझ्या समोर? हा प्रश्न भवानी माता सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना विचारेल की मला दार उघड म्हणतोस, ती तुझ्या दारात ठाण मांडून बसलेली सुषमा उठली का रे, उठवलीस का रे तिला, इथपर्यंत आणलीस, कशाला आणलीस? ज्या बयेला देवीचं स्थान, देवीची ताकद, देवीची श्रद्धा, देवीची भक्ती यातला गंध माहिती नाही, तिला घेऊन तू हिंदुत्वाचं मत मागायला निघालास. कुठे आहेस तू? कुठे फसलायस? मला दार उघड म्हणतोस? अरे तुझ्या अकलेची दार उघड पहिल्यांदा बाळा. उद्धवा, तुझ्या बुद्धीची ती दार बंद करून बसलायस. राजकीय स्वार्थ, सत्ता स्वार्थ, मुख्यमंत्री पदाचा हव्यास अशी एकापेक्षा एक मोठी कुलप लावून जी तू आपल्या अकलेची दारं बंद करून घेतलेली आहेस, ती दारं आधी उघड, मग माझ्या दारापर्यंत येऊ शकशील.
तुझ्या दरवाजाच्या बंद दरवाजा आड बसून तू कुठल्याही देवीला मातेला बये दार उघड म्हणू शकत नाहीस. आधी ती मातोश्रीची दारं उघड आणि त्या दारामध्ये कुंडली मारून ठोकून बसलेले नागोबा सारखे जे लोक आहेत, ज्यामध्ये आई बसली म्हणून आई भवानी मातेची हेटाळणी करणारी महिला आहे, बया आहे, तिला परत बाहेर काढ. पहिलं तुझ्या दारातून त्या बयेला बाहेर काढ, मग मला सांग बये दार उघड. शब्दाचे नुसते बुडबुडे उडवायचे आणि लोकांच्या भावनेला हात घालायचा, तर लोक इतके दुधखुळे राहिलेले नाही. आता 2.5 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेला, पण हे सगळे जुने व्हिडिओ समोर आणल्यानंतर सुषमा अंधारे यांना आय बसली या व्हिडिओवर कुठलाही खुलासा देता आलेला नाही. आणि सुषमा अंधारेंनी भवानी मातेची देवीची इतकी अवहेलना केलेली आहे, त्याच्याबद्दलचा एक शब्दाचा खुलासा उद्धव ठाकरे आजपर्यंत देऊ शकलेले नाहीत. आदित्य ठाकरे देऊ शकलेले नाहीत, संजय राऊत देऊ शकलेले नाही. आणि हे लोक म्हणतात बये दार उघड, आणि कोणाकडून म्हणतात? एकनाथी भागवत, एकनाथ महाराजांचं भारूड शोधून काढतात आणि देवीच्या चरणी लीन व्हायला बघतात. अरे पण आपल्या सोबत देवीकडे जाताना देवीला दार उघड म्हणताना सुषमा स्वराज आपल्या आसपास असता कामा नाहीत, याचं सुद्धा भान ज्या उद्धव ठाकरेंना नाही, त्यांच्यासाठी ती भवानी माता खरोखरच दार उघडेल का? विचार करा मित्रांनो. का देवी म्हणजे जागृत शक्ती असते, समाजाचा पुरुषार्थ म्हटला जातो, तशी समाजाची समूह शक्ती असते आणि शक्ती ही स्त्रीलिंगी असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून जे काय प्रचार गीत उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि प्रसारित केलेलं आहे, ते खरोखरच कुठेतरी भवानी मातेच्या कानापर्यंत जाऊन पोहोचलं, तर ती भवानी माता पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंना काय विचारेल? उबाठा शिवसेनेच्या नावावर मत मागायला निघालेल्या प्रत्येक उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्याला ती भवानी माता कुठला प्रश्न विचारेल? जागेपणी विचारेल, स्वप्नात येऊन विचारेल, दार ठोठावून विचारेल की बये दार उघड म्हणतोस बाबा? तुझ्या बाजूला आई बसली म्हणणाऱ्यांना मान देतात, माझ्या अपमान करणाऱ्यांचा तुम्ही विजयादशमीमध्ये सोहळा करून सन्मान करता. कुठच्या तोंडाने वाडगा घेऊन माझ्याकडे मदत मागायला येता? कुठच्या तोंडाने माझ्या समोर दार उघड म्हणून सांगायला, दार ठोठावायला येता? हा पहिला प्रश्न भवानी माता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्च्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही. पण तेही बाजूला ठेवा, भवानी करेल ते करेल, पण नियती कशी खेळ करत असते. 2.5 वर्ष ज्या एकनाथ शिंदे यांची हेटाळणी केली, कधी फेकनाथ, कधी आणखीन काय, खोके, मिंदे हे शब्द उच्चारले, त्याच एकनाथाच्या, संत एकनाथाच्या चरणी लीन होण्याची पाळी आली आहे. त्याच एकनाथाविरुद्ध सुप्रीम कोर्टात केस आहे, त्यामध्ये आपल्याला हवा तसा निकाल लागावा म्हणून उद्धव ठाकरे एकनाथी भागवताच्या आश्रयाला आलेले. याला मित्रांनो पोएटिक जस्टिस म्हणतात. ज्याला शेकडो हजारो अपशब्द वापरले, त्याचं नाव या प्रचार गीताच्या निमित्ताने आदराने घेण्याची नामुष्की उद्धव ठाकरे यांच्यावर आली. दार उघड बे दार उघड हे एकनाथ महाराजांचं भारूड आहे, हे सांगायची वेळ उद्धव ठाकरेंवर आली. विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू करताना, त्याचा नारळ फोडताना इथेच कळतं की नैतिकदृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या आणि प्रामाणिकपणाच्या दृष्टीने, कुठल्याही दृष्टीने बघा, उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करतानाच पराभव स्वीकारलेला आहे, पराभव मानलेला आहे, इतकाच या सगळ्या प्रचार गीताचा अर्थ होतो. मित्रांनो,
आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.